हा क्वेश्चन स्टाफ सिलेक्शन कमिशन जीडी ला 2025 ला विचारलेला। राम, श्याम आणि कार्तिक यांच्यामध्ये 4/8/3 च्या गुणोत्तरात 4800 च्या एवढी रक्कम वाटल्यास श्यामला मिळालेली रक्कम शोधायची आपल्याला। सुरुवातीला काय करायचं, हे त्यांचं गुणोत्तर दिले त्यासाठी x मानायचा, म्हणजे रामसाठी x मानायचा, श्यामसाठी x मानायचा, कार्तिकसाठी x मानायचा। रामसाठी काय इक्वेशन येणार 4x, श्यामसाठी इक्वेशन काय येणार 8x आणि कार्तिकसाठी काय येणार 3x। तर हे जे गुणोत्तर आहे 4:8:3 यांची काय करायची, बेरीज करायची। 4x + 8x + 3x ही कशाच्या प्रमाणात लिहायची, यांच्या रकमेच्या प्रमाणात लिहायची। जी 4800 एवढी रक्कम आहे त्याच्या प्रमाणात लिहायची। म्हणजे कसं येणार 4x + 8x + 3x = 4800। इक्वेशन तयार झालं। आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं। 4x + 8x + 3x किती येते 15x = 4800। तर x ची व्हॅल्यू फाइंड करायची। 4800 / 15 15 × 45 राहिले 3, 3 वर घेतले 0, परत 15 × 2 = 30 राहिलेले 0। x ची व्हॅल्यू किती आली 320। तर आपल्याला विचारले काय क्वेश्चन मध्ये, श्यामला मिळालेली रक्कम शोधायची। आता श्यामचं गुणोत्तर किती येते 8x। आता ही x ची व्हॅल्यू त्या 8x मध्ये पुट करायची, म्हणजे श्यामला किती रक्कम येणार आहे 8x = 8 × 320 800 8 2 16 × 8 × 24 = 1 25। श्यामला मिळालेली रक्कम किती होती 2560।